विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरे येथील सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी आपल्या पथकासह गावाला भेट दिली। या भेटीदरम्यान यात्रेच्या सुरक्षेचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी 4 दिवसांत होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली। सलगरे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला गुरुवार 4 डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून मिरज पूर्व भागातील ही सर्वात मोठी यात्रा मानली जाते। यात्रेचा प्रारंभ होताच पोलीस प्रशासनाने तत्परतेने परिसराची पाहणी करून ग्रामस्थांना आणि यात्रेकरूंना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे हे या निवडक नियोजनाच्या पाहणीसाठी प्रथमच सलगरे येथे दाखल झाले असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच तानाजीराव आप्पा पाटील यांनी पोलीस निरीक्षक कांबळे यांचा सत्कार केला। त्यांच्या समवेत यावेळी पोलीस निरीक्षक कांबळे यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, बीट अंमलदार विक्रम चव्हाण, रवी गोसावी, राकेश पाटील, महेश नरुटे तसेच अभिजित कासार कुंभार हेही उपस्थित होते। यावेळेस सलगरे येथील उपसरपंच रमेश चाळके, सर्जेराव पाटील, राजाराम अजेटराव गुरुजी, अरुण कांबळे, विद्याधर कांबळे, निशांत शिंगे, संतोष हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी, अंकुश एकुंडे, नवनाथ कांबळे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेच्या काळात शिस्त, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी आणि आयोजकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देत यात्रा शांततापूर्ण आणि यशस्वी पार पाडण्यासाठी तयारी। शेवटचं गाव म्हणजे सलगरपासून 1-2 किलोमीटरचा अंतर गेलं की कर्नाटक चालू होतं। म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधलं सीमेवरती गाव म्हणून सलगर गाव बघितलं जायचं। मिरज पूर्व भाग हा नेहमी दुष्काळ भाग म्हणून बघितला जायचा। पण सलगर गावचे सुपुत्र स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांनी म्हैसाळ योजनेचा जन्म घातला आणि तेव्हापासून म्हैसाळ योजना जशी चालू झाली तसं साहेब या दुष्काळी भाग म्हणून जो काय कलंक आम्हाला मिरज पूर्व भागाला लागलेला होता तो कलंक पुसण्याचं काम या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामधून पाण्याच्या योजनेमधून या ठिकाणी पुसला गेलेला आहे। सलगर साहेब सर्वसाधारण एक 7,500-8,000 लोकसंख्येचं अंदाजे गाव आहे। सलगर गावामध्ये सोमवारचा आठवड्याचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भरला जातो। सलगरपासून कवठे महांकाळ 16 किलोमीटर, मिरज 30 किलोमीटर, आतनी 22 किलोमीटर म्हणजे या 10-15-20 खेड्या गावांचा दैनंदिन संपर्क असणारं गाव म्हणून सलगर गाव साहेब बघितलं जातं। सलगर गावामध्ये बाजारपेठ उभं करतोय 11 कोटीची इमारत आहे। म्हणजे मिरज तालुक्यामध्ये एवढी मोठी दगडी ग्राम मंदिर असणारं एकमेव साहेब आमचं मंदिर असेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। त्याच्यामध्ये गावामध्ये गणपतीचं मंदिर नाही, त्याच्यातच एक गणपतीचे मंदिर सुद्धा स्थापना करायचे आहे, राम मंदिराची पण स्थापना करायची आहे आणि दगडी मंदिर फार मोठं चांगलं हे करायचं। थोडं हॉल दुसरं आहे की आपलं सीमालगत गाव असल्यामुळे बऱ्याच अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज होतात का की कशा पद्धतीच्या की अशा ऍक्टिव्हिटीज म्हणजे सीमालगत असल्यामुळे म्हणजे कुठल्या प्रकारची तस्करी असू दे किंवा अन्य कुठल्या प्रकारचं जे अवैध प्रकार असतो असं जर काय होत असेल तर ते देखील आम्हाला कळवलं पाहिजे तुम्ही, जेणेकरून आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उपाययोजना चांगल्या पद्धतीने करता येतील। तसेच गावामध्ये जसं सांगितलं गाव पूर्ण शांततामय आहे, कोणालाही या गावामध्ये कसल्याही प्रकारचं वाद तंटे वगैरे नाहीत आणि जर असतील तर ते आम्ही तंटामुक्तीच्या माध्यमातून ते गावामध्येच काय करतो पण मिटवण्याचा प्रयत्न करत असतो। पण माझी एक विनंती अशी की जे तंटे गावामध्ये मिटणार नाहीत ते तंटामुक्तीमध्ये घेऊ नका प्लीज। का ना घेऊ नका सांगतो की आपलं मिरज तालुक्यातलं शेवटचं गाव आणि तुम्हाला पोलीस स्टेशन मात्र कवठे महांकाळ दोन आहे। म्हणजे 2 तालुक्याशी तुम्हाला काय संबंध आहे, पोलीस खात्याशी संबंध आहे कवठे महांकाळला। बाकीचे सगळ्या गोष्टी जे आहेत म्हणजे कचेरी असू दे, तहसीलदार असू दे किंवा पंचायत समिती असू दे, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला मिरज तालुक्यासाठी। तर शेवटचं गाव आहे हे काय म्हणायचं, शेवटचं गाव म्हणण्यापेक्षा या भागातलं प्रमुख गाव आहे त्या गावाचं
प्रमुख गाव आहे. त्या गावामध्ये कुठल्याही पॉलिटिकल जे आता स्पष्टच बोलतो, राजकीय घडामोडी काय असतील किंवा राजकीय घडामोडीमध्ये काहीतरी वाद होणार, पूर्ण गावाचे जेवढे सरपंच होऊन गेले सगळ्यांचे फोटो लावले. मी पहिली ग्रामपंचायत बघतोय नाही पहिली ग्रामपंचायत बघतोय जे बाबा गावातील स्थापना 1956 साली स्थापना झाल्यापासूनचे सगळ्या सरपंचांचे फोटो आहेत तिथे. म्हणजे तुम्ही त्यांनी केलेल्या कामाची म्हणजे